नाही, आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे की माझा मुलगा कृष्णा पाटील आष्टीकर हे या निवडणुकीमध्ये उभा आहे आणि माझी आता थोड्या वेळापूर्वी उद्धव साहेबांशी सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बोलणं झालं आणि साहेबाला चांगल्या प्रकारे माहिती आहे की मी कोण्या अडचणीत आहे ते. त्यामुळं मी आपल्या सर्वांना प्रेसच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही उद्धव साहेबांच्या सोबत आहोत, कुठेही कधीही गेलेले नाहीयेत. आज जुनैन कारण असल्यामुळं आणि मी ते पण सांगितलं होतं साहेबाला की यावंच लागत असेल तर मी हे निवडणूक सोडून सुद्धा येऊ शकतो, पण साहेबाचाच आदेश होता की तुम्ही थांबा, हे आटपून घ्या. आटपून घेतल्याच्या नंतर मी निश्चित साहेबाकडे जाणार आहे. ऑपरेशन टायगर सातत्याने चर्चा होती, म्हणजे आता तो विषय मी तुम्हाला खूपदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगितलेला आहे. कुठलंही ऑपरेशन टायगर फिगर काही नाही आहे. हे उगाच काहीतरी कुठेतरी वल्गना आणि असं झालेलं आहे. काही कुठलंही टायगर ऑपरेशन नाही आहे. ऑनलाईन बैठकीत तुम्ही उपस्थित होतात का, काय झाले? हो, मी आणि आमचे जिल्हा प्रमुख सुद्धा बबनरावजी बारशे, आम्ही सर्वजणांनी म्हणजे आमचे जे काही कार्यकर्ते होते ते सर्वांनीच आम्ही साहेबांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बोललो. सगळेच खासदार आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर होतो आणि सगळ्याच आमचं एकूण एकाशी बोलणं झालं आणि साहेबाशी बोलणं झालं. काय विषय काय होता बैठकीचा? काहीच नव्हता विषय, उगा फक्त हे चर्चेला उधाण आलं एवढ्यासाठीच विषय होता. काय म्हणले काय उद्धव साहेब? 2 वर्ष झालं तुम्हीच पाहायला लागले. मी निवडून आले दुसऱ्या दिवशीपासून तुमचं टायगर ऑपरेशन चालू आहे. 2 वर्ष पूर्ण होऊन गेले आम्हाला आणि माझं 1 दिवसही पूर्ण राजेस्तर तुम्ही म्हणणारच हा. त्याचा काही विषय नाही. उद्धव साहेबांनी काय मार्गदर्शन? काहीच नाही. उद्धव साहेबांना पूर्णपणे विश्वास आहे आमच्या सगळ्यावर आणि कुठली अशी चर्चेला काही उदाहरण आणू नये आपल्या सगळ्याला विनंती करतो. मी तुम्हाला माहिती आहे की निवडणूक चालू आहे तर मला इथून हालता येण्यासारखी परिस्थिती नाही आहे. आपल्याला माहिती आहे की सर्व उमेदवार मतदार सगळे बाहेर फिरायला गेलेले आहेत. जे काही इथं आहेत त्यांना बोलण्याचा प्रयत्न आपण सगळेच उमेदवार करत आहेत. त्यामुळे मला इथून हलणं जरा शक्य नाहीये म्हणून मी नाही गेलेलो आहे.